बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आता आपण पाहणार आहोत की अवनी आणि राजाचं लग्न पोलीस स्टेशनमध्येच कसं होतं, तेही चंद्रकांतच्या डोळ्यात देखत विवांच्या नाकावर टिचून होणार आहे. पण ते कसं, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. राजा अवनीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो, कारण चंद्रकांत त्याचे गुंड त्याच्या मागावरती असतात. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आता खूप सारा तमाशा होतो, खूप राडा होतो. महेश, चंद्रकांत सोबतच विवान ते गुंड लोक राजाला खूप बेदम मारहाण करतात. अवनी प्रत्येक वेळी राजाचे साथ तिथे देतच राहते. सगळ्यांचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो की राजानेच अवनीला पळवून आणले आणि अवनी त्याच्यासोबत पळून कशी काय आली. चंद्रकांत याबद्दल तिला खूप जाब विचारतो. आता तिथली इन्स्पेक्टर जी असते ती चंद्रकांत आणि अवनी दोघांनाही एकांतात बोलून काय तो निर्णय घ्यायला सांगते. चंद्रकांत अवनीला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो तिला विचारतो की लहानपणापासून तुझा प्रत्येक हट्ट पुरवला मी, तू जे मागितलं ते सगळं दिलं. राजकुमारीसारखं लहानपणापासून तुला मी वाढवलं आणि तू मला आज असला दिवस दाखवलात. हे सगळं करण्यापूर्वी तुला एकदाही लाज नाही वाटली? अवनी, तू एका ड्रायव्हरसोबत पळून आली आहेस. अवनी स्वतःची बाजू मांडते. ती सांगते की ती पळून आलेली नाही आहे, ती निघून आली तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यात राजाने फक्त तिची मदत केली. तरीही चंद्रकांत हे सत्य स्वीकारायला तयारच नसतो. अवनी प्रचंड वैतागून जाते, त्यांना सांगून थकून जाते. पण चंद्रकांत आता एकच शब्द धरून बसलेला असतो की राजानेच अवनीला पळवलंय. अवनी त्याला सांगते, ते म्हणजे ती कुठल्या कारणासाठी राजासोबत पळून आले, म्हणजे निघून आली. बाबा, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का हो? तुम्हाला असं वाटतं का तुमची अवनी असे करेल? त्यावर महेश बोलतो की करेल नाही, केलंयच तो. अवनी वैतागून सांगते की दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा कोणीतरी, मी सांगून थकली आहे तुम्हाला. खरं तर आपल्याच घरातून निघून यायला तुम्ही भाग पाडल्यात मला. त्या सायकोशी तुम्ही लोक माझं लग्न लावायला निघालात. अहो, त्याला जराही माझी कदर नाही आहे, माझ्या स्वप्नांची कदर नाही आहे. बाबा, त्याला अशी बायको नको आहे हो. त्याला ना त्याच्या घरात राबणारी एक मोलकरीण हवी. मी विवानला सुद्धा आधी बोलले होते, त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या लेखी माझी काय किंमत आहे तेव्हाच मला कळाली. माझं जे गोल्ड मेडल मी मिळवले ना बाबा, ते त्याच्यासाठी कचरा आहे. आणि तुम्ही मला सांगताय की मी अशा माणसाशी लग्न करू की ज्याला माझ्या स्वप्नांची आणि एव्हाना माझीसुद्धा कदर नाही आहे. आणि अशा परिस्थितीत मी कशी त्याच्यासोबत लग्नाला उभी राहणार होते? बाबा, खरं सांगू का, मी ना एक मॉडेल डिझाईन केलं होतं आणि ते टॉप इंडियन आर्किटेक्चरमध्ये ते सिलेक्ट झाले. बाबा, त्याचं प्रेझेंटेशन पुण्याला होतं आणि त्यानंतर मला 100% खात्री होती की त्या प्रेझेंटेशनमध्ये मी बाजी मारणार आणि त्यानंतर डायरेक्ट ते मॉडेल सिलेक्ट होणार होतं सिंगापूरसाठी. बाबा, मला लोकांच्या स्वप्नातली घरं उभी करायची होती, पण तुम्ही माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हतात बाबा. तुम्ही तर माझं लग्न लावून त्या सायकोसोबत मला कधी एकदा कॅनडाला पाठवताय याच तयारीत होतात. शेवटी आता अवनीसोबत बोलणं होतं. अवनी ऐकायला तयार नाही आहे म्हटल्यानंतर चंद्रकांत तिला बाहेर घेऊन जातो आणि त्यावेळेला अवनी त्या इन्स्पेक्टरची मदत मागते की मला हे लग्न करायचं नाही आहे, हे माझ्यावरती दबाव आणतायत, मला प्रेशराईज करतायत. त्यानंतर सुद्धा प्रेक्षकांना खूप मोठा राडा होतो, कारण हे सगळं राजामुळे घडतंय, म्हणूनच त्याला पुन्हा बेदम बांधलं जातं. जी इन्स्पेक्टर असते ना, ती त्यांना सांगते चंद्रकांत, महेश आणि विवानला की हे दोघेही सज्ञान आहेत आणि हे दोघेही त्यांच्या इच्छेने पळून आलेत, त्यामुळे आपण सगळेजण यात काहीच करू शकत नाही. त्यावेळेला चंद्रकांत प्रचंड भडकतो. ते पोलीस चंद्रकांताला समजावतात की सर प्लीज शांत राहा. महेश, विवान पुन्हा राजाच्या अंगावरती धावून जातात, पुन्हा राडा करतात, पुन्हा तमाशा घालतात. अवनी घाबरून त्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही का मारताय, सोडा त्याला मारायचं थांबवा प्लीज सर, प्लीज काहीतरी करा. पोलीस आता त्या सगळ्यांना बाजूला घेतात. अवनी इन्स्पेक्टरला सांगते की खरं तर मॅडम, मी स्वतः बोलावलं ना, मी मदत मागितली म्हणून याने मला मदत केली, प्लीज त्याला मारू नका. त्याने काहीही चूक केलेली नाही आहे. खरं तर इथून निघून जाण्याचा माझाच निर्णय होता. आता पोलीस तिथे चंद्रकांतला पुन्हा ठणकावून सांगतात की सर, यापुढे आता आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही मुलीला इथून घेऊन जाऊ शकत नाही, तिच्यावरती असा दबाव नाही टाकू शकत तुम्ही.
चंद्रकांत पोलिसांच्या समोरच अवनीला धमक्या द्यायला लागतो की तू काहीही बोलून या ड्रायव्हरसोबत जाण्याचा विचार करतेस ना, पण तुम्हा दोघांनाही जाळून टाकेन मी. विवानसुद्धा भडकतो, अंगावर धावून जातो. तोही राजाला धमकावायला लागतो की तू नक्कीच काहीतरी बोलून फूस लावून अवनीला घेऊन आलायस. लक्षात ठेव की मी तुला मारून टाकेन. तेव्हा महेश स्वतः तिला म्हणतो की खरं तर ना अवनी, यापुढे ना मी तुला माझी बहीणच नाही मारणार, कारण तू आता मर्यादेच्या पुढे जातेस. त्यावर इन्स्पेक्टर आता पुन्हा ताकीद देतात की तुम्ही सगळेजण आमच्या डोळ्यांदेखत या मुलाला मारहाण करताय, धमकावताय, आणि अशा परिस्थितीत तुमची इच्छा आहे की आम्ही या दोघांना तुमच्यासोबत पाठवावं. हे शक्यच नाही आहे. चंद्रकांत त्यांना पुन्हा धमकी देतो की माझ्या मुलीला कसं घेऊन जायचं मला चांगलंच माहिती आहे, आणि तो रागाने बाहेर निघून जातो, कोणाला ती वरच्या लेवलच्या अधिकाऱ्याला फोन करायला. महेश आता त्या इन्स्पेक्टरला धमकावतो की बाबा कुणाला फोन करायला गेलेत ना, हे तुम्हाला समजत नाही आहे अजून. एकदा का त्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं ना की तुम्हाला हिला सोडावंच लागेल. तो सुद्धा आता चंद्रकांतकडे जातो. तिथे आता विमान थांबून तमाशा घालत असतो, पण इन्स्पेक्टर जी आहे ती त्या हवालदाराला विमानला बाहेर घेऊन जायला सांगते. आता तिथे फक्त दोघेच जण असतात, राजा आणि अवनी. अवनी प्रचंड घाबरून गेलेली असते. तेव्हा राजा तिला खुर्चीत बसवतो, तिची समजूत घालायला लागतो. अवनी आता पोलिसांची मदत मागते. अवनी राजासमोर आपलं मन मोकळं करते की मला खूप भीती वाटते. जर मी त्या विमानचा फोनच उचलला नसताना तर इतकी मोठी समस्या उद्भवलीच नसती. गुपचूप पुण्याला जाऊन मी तिथे हॉस्टेलमध्ये राहिले असते आणि तूही सुखरूप आला असतास. तेव्हा राजा समजावतो की मॅडम, तुम्हाला वाटतंय का की हे सगळं घडलंच नसतं? तरीही त्यांनी तुमचा शोध घेतला असताच ना. माझ्या माध्यमातून त्यांनी तुमचा पत्ता शोधलाच असता की. पण एक सांगू का मॅडम, पण मी तुम्हाला ना कधीच त्यांच्या हाती लागू दिलं नसतं, तुमचा पत्ताच कधी दिला नसता. अवनीला राजासाठी इतकं वाईट वाटायला लागतं की माझ्यामुळे तुला त्रास सहन करावा लागतंय, माझ्यामुळे तुला इतका मार खावा लागला. तेव्हा राजा सांगतो की मॅडम, तुमच्यासाठी मी कितीही मार खाऊ शकतो, पण मलासुद्धा खूप भीती वाटते. ही लोकं आता तुम्हाला इथून घेऊन जातील की काय असं वाटतंय. जर यांनी तुम्हाला घेऊन गेलं असतं ना तर मी परत काहीच करू शकलो नसतो. अवनी त्याच्याकडे विनवण्या करते की हे बघ, मी जरी यांच्यासोबत परत गेले ना तर काहीही ठीक होणार नाही आहे राजा. मला खूप भीती वाटते, मला काहीही करून तू पुण्यापर्यंत सोड. राजा तिला वचन देतो की मॅडम, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा अवनीने राजाचा हात पकडलेला असतो. ती इतकी विश्वासाने त्याच्याकडे मदत मागत असते. तेव्हा विमान येऊन आता तमाशा करायला लागतो की वाह, त्याचा हात पकडून बसली आहेस. तेव्हा हवालदार पुन्हा एकदा त्याला बाहेर नेऊन फेकतो. त्यावर तो आरडाओरडा करायला लागतो की मी का बाहेर जायचं. त्यानंतर इन्स्पेक्टर त्या हवालदाराला राजालाही बाहेर घेऊन जायला सांगतात. तेव्हा अवनी त्या इन्स्पेक्टरकडे मदत मागते की मॅडम प्लीज, मला त्यांच्यापासून वेगळं करू नका, मला त्याच्यासोबत आता पुण्याला जायचं, माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यावर त्या पोलीस सांगतात की मला तुझी परिस्थिती समजते, अगं पण तुझे वडील कोणाकोणाशी बोलू शकतात याची तुला कल्पना नाही आहे. जर वरिष्ठ पातळीवरून तुला तुझ्या वडिलांसोबत पाठवायचे आदेश आले ना तर खरंच मी काहीच करू शकणार नाही. त्यावर अवनीसुद्धा प्रचंड चिडते की मी सांगितलं ना मला नाही जायचं आहे त्यांच्यासोबत. आता पोलीस तिथे चौकशी करतात की ते सगळं ठीक आहे, पण हा कोण आहे नक्की, तू ज्याच्यासोबत जातेस तो ड्रायव्हर, तो कोण आहे, काय करतो, याबद्दल तुला काही माहिती आहे का? तू त्याच्याबद्दल काही चौकशी केली आहे का? त्याचं कुटुंब काय आहे हे तुला ठाऊक आहे का? खरं तर या पोलिसाच्या नोकरीमध्ये आम्ही अशा कितीतरी घटना बघितल्या आहेत की श्रीमंत घरच्या मुलींना गोड बोलून जाळ्यात ओढून ही अशी मुलांची एक टोळीच फिरत असते. तेव्हा अवनी विश्वासाने सांगते की सर, त्याने मला फसवून किंवा जबरदस्तीने आणलेलं नाही आहे, तर मीच त्याला रिक्वेस्ट केले होते. मी त्याला पुण्याला घेऊन जायला सांगितलं होतं. जेव्हा आमच्या घरात कोणीच मला समजून घेतलं नाही ना, तेव्हाच त्याने मला समजून घेतलं, आणि एवढंच काय, त्याने स्वतःचा जीव धोक्यात टाकून माझी मदत केली. आता ज्या पोलीस हवालदाराने राजाला बाहेर नेलेलं असतं त्याच्याकडून तो चौकशी करतो आणि तोच अवनीसोबत लग्न कर असं राजाला तिथेच सल्ला देतो. अख्खं पोलीस स्टेशन आता राजा अवनीच्या बाजूने उभं राहतं. हवालदार चौकशी करतो की तुझं घर कुठे आहे नेमकं. राजा त्याच्या घराचा पत्ता देतो. त्यावर पोलीस विचारतो की एका श्रीमंत बापाची मुलगी आहे म्हणून तिच्यावर प्रेम केलं आहे ना. राजा गैरसमज दूर करतो की नाही सर, देवा शपथ नाही, खरं तर ती खूप चांगली मुलगी आहे, तिला घरात त्रास दिला जातो आहे, आणि तो विवान आहे ना त्यांचा होणारा नवरा,
तो माणूस ठीक नाही आहे सर. पोलीस विचारतो की ते आम्हाला पण ठाऊक आहे, पण जर ती मुलगी तिच्या बापासोबत निघून गेली तर ही लोक तुला जेलमध्ये टाकतील, माहिती आहे का तुला? त्यावर आता तो विचार करतो की जेलमध्ये टाकतील, पण मी काय केलं आहे? पोलीस सांगतो की मुलगी बापाच्या बाजूने गेली तर मुलीला पळवून नेल्याची केस होईल तुझ्यावरती, समजलं? त्यावर तो पुन्हा घाबरतो की सर मी तिला पळवून आणलेलं नाही आहे, त्यांनी सांगितलं होतं ना तुम्हाला. हवालदार सांगतो की हे बघा साहेब, आम्हाला जर वरून प्रेशर आणलं जाता तर आम्ही काहीच करू शकत नाही. राजा सांगतो की अवनी मॅडमला मी त्यांच्या वडिलांसोबत नाही पाठवू शकत सर. अवनी मॅडम जर त्यांच्या वडिलांसोबत गेल्या तर सगळं ठीक होईल ना, पण मला खात्री आहे की अवनी मॅडम नाही जाणार आणि मी सुद्धा त्यांना नाही जाऊ देणार. त्यावर आता तो पोलीस म्हणतो की हे भावा, इथे बोलू ना पोलीस स्टेशनमध्ये हे असले डायलॉग मारायला ठीक आहे रे, पण समजा तिच्या वडिलांनी जर तिला तुझ्यापासून दूर नेलं तर बाहेर गेल्यावर तू काय करणार आहेस? तिथे बघ, दारात 6 गाड्या उभ्या आहेत, तिचे वडील आईचीच सोबत फोनवर बोलत आहेत. रस्त्यात अडवून जर त्यांनी मुलीला उचलून नेलं, काय करणार आहेस तू? अरे ते तर मुलीला घेऊन जातीलच आणि तिचं लग्न लावूनही मोकळे होतील. त्यावर आता राजा भडकतो की नाही नाही सर, मी अजिबात असं होऊ देणार नाही. तो पोलीस विचारतो की काय करणार आहेस? आता राजाकडे काहीच उत्तर नसतं. त्यावर तो हवालदार म्हणतो की आतासुद्धा तुला काही करता येत नाही आहे ना, म्हणून तू स्वतःचा जीव वाचवायला इथे पळत आलायस. त्यावर आता राजा सांगतो की सर आता तुम्हाला समजलंय ना, जर आम्हाला काही अडचण आली तर त्यासाठी तेच कारणीभूत असतील, आता तुम्हाला माहीत झालंय ना. त्यावर आता तो हवालदार सांगतो की अरे पण माहीत असून काय फायदा? नाही म्हणजे तुझं सगळ्या संपल्यानंतर तुला समजून घेण्याचा काय उपयोग ना, तुला समजून घ्यायला तू जिवंत ते राहायला पाहिजेच. त्यावर राजा विचारतो की सर, आणि म्हणून तुम्ही मला अवनी मॅडमला सोडायला सांगताय का सर? सध्याला तरी मी फक्त एकटाच उरलो आहे. त्यावर हवालदार म्हणतो की अरे मी तुला काय तुझं प्रेम सोडायला सांगत नाही आहे, पण ती मुलगी तिच्या बापासोबत जाणार नाही असं म्हणत असल्यामुळे काहीच फरक पडणार नाही असं मी तुला सांगतोय. राजा त्यांच्याकडे सल्ला मागतो की मग मी आता काय करू? त्यावर आता हवालदार सांगतो की एकत्र जगण्यासाठी पळून आलात ना, काम करता येईल, लग्न लावून देऊया. आमच्या बाजूने तिच्या वडिलांकडून लिहून घेऊया की तुम्हा दोघांना कोणताही त्रास ते देणार नाहीत. राजाच्या पायाखालची जमीन हादरते. लग्न? काय सर? राजा आता मनात विचार करतो की जर नशीब स्वतःहून चालून येतोय तर अडवायचं कशाला? आणि एकदा का आमचं लग्न झालं तर मग अवनी मॅडमचं लग्न त्यांचे वडील लावू पण देऊ शकत नाहीत. त्यावर आता हवालदार म्हणतो की अगदी बरोबर. राजा विचारतो की आणि जर त्यांच्या गळ्यात मी बांधलेलं मंगळसूत्र असलं तर ते मला मारू पण शकत नाहीत, कारण मी त्यांचा नवरा आहे ना. त्यावर हवालदार म्हणतो की हे बघ, तू जे आधी बोललास ना ते कदाचित खरं ठरेल, पण नंतर जे बोललास ना ते मात्र होईल की नाही सांगता येत नाही. कारण तुमचं लग्न झालं तर ते दुसरं लग्न लावू शकत नाही हे खरं आहे, पण तुला जीवे मारण्याची शक्यता मात्र नक्कीच आहे. मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी चालेल, पण जावयाचे तुकडे तुकडे करून मारणारे कितीतरी लोक मला माहिती आहेत. आधी स्वतःचा जीव वाचवायचा विचार करा. या लग्नाबद्दल किती चांगलं बोलत होतो, आता अचानकच मला संपवण्याची भाषा का करतायत हे? राजा मनातूनच घाबरतो. अवनीला स्वतः इन्स्पेक्टर आता एक सल्ला देतात की हे बघा, तुमच्या वडिलांनी आतापर्यंत आयजीला वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 4-4 वेळा फोन केलेत, पण मी त्यांचे फोन मला येता क्षणी त्यांना ठाम सांगितले की मुलगी आपल्या निर्णयावरती ठाम आहे. आता दुसरं तुला काही दडपण येण्याआधी आपण तुझं लग्न लावून विषय संपवून टाकूयात. अवनी धक्क्याने विचारते की लग्न? ते इन्स्पेक्टर सांगते की हो, तुझ्या वडिलांनी ठरवलेल्या मुलासोबत नाही, तर तू ज्या मुलासोबत आली आहेस ना, तुझ्या त्या प्रियकरासोबत. त्यावेळेला आता अवनी इतकी गोंधळून जाते की हे चाललंय काय? आता ती इन्स्पेक्टर पण विचारते की अरे तुम्ही दोघं प्रेम करता, आमच्या जीवाला धोका आहे असं सांगून तुम्ही इथे पळत आलात, आता लग्न करायचं आहे का विचारल्यानंतर असं का अर्थ काढताय? अवनीला ते विचारतात की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासारखा काही विचार करत होतीस का? हे बघ, तसं काही असेल ना तर ते कायद्यात काही करता येणार नाही. त्यानंतर राजाला सुद्धा ते सांगतात की हे बघ, नीट निर्णय घ्यायचा असेल तो विचार करून घे. 4 तास झाले तुमची हीच पंचायत चालू आहे, अजून काहीही निर्णय झालेला नाही आहे. हे बघ मुली, जर तुझं खरं प्रेम असेल ना याच्यावरती तर प्लीज याच्याशी लग्न कर आणि जा इथून. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून देईन की मुलगी आपल्या निर्णयावरती ठाम होती, आम्ही काही करू शकलो नाही. नाहीतर गुपचूप तुझ्या वडिलांसोबत घरी जा, जे सांगतील ते ऐक. हे पण करणार नाही आणि ते पण करणार नाही असं म्हणून इथे तुला बसून राहता येणार नाही आहे. आता अवनी पेचात पडते.
ती सांगते की मुळात तिला लग्नच नको आहे. खरं तर तिला तिचं स्वप्न पूर्ण करायला पुण्याला जायचं आहे. त्यावर आता ती पोलीस अधिकारी तिच्यावरती ओरडते की मॅडम, ही काय फिरायला जायची वेळ आहे का? इथे एका भयानक परिस्थितीत अडकलं असताना तू काय बोलतेस? हे बघा, आता तू जर पुण्याला चालली असं सांगून मी जर इथून तुला पाठवलं आणि जर पुढे काही घटना घडली तुमच्यासोबत तर ती जबाबदारी आमच्यावरती येईल ना. त्यावर आता ते राजाला सांगतात की अरे बोल काहीतरी. तिचे वडील बाहेर उभे राहून ओरडत आहेत. तेव्हा राजा सांगतो की ठीक आहे सर, मला फक्त थोडा वेळ द्या, मी बोलेन मॅडमशी. राजा अवनीशी बोलायला सुरुवात करणार. अवनी त्यालाच विचारते की हे काय चाललंय, हे लग्नाबद्दल बोलतायत. त्यावर आता राजा सांगतो की मॅडम तुम्ही आधी शांत व्हा, पॅनिक कशाला होत आहे? लग्न म्हणजे तुम्ही विचार करताय तसं खरं गंभीर लग्न नाहीये. अवनी आता अचंबित होऊन विचारते की म्हणजे नक्की करायचंय काय? आता राजा तिला समजावतो की त्यांचं बोलणं तुम्हाला समजतंय का? आपण जर आता इथून बाहेर गेलो तर तुमचे वडील आपल्याला रस्त्यात थांबवून तुम्हाला सोबत घेऊन जातील. तुमचं लग्न जबरदस्तीने लावून देण्याची ताट शक्यता आहे. म्हणूनच या इन्स्पेक्टर सांगतायत की आपण आता फक्त एक दिखाऊपणाचं लग्न करायचं की जेणेकरून पुढचा धोका आपण टाळू शकतो. अवनी पुन्हा तिचं तेच तुणतुणं वाजवते की मला कोणतंच लग्न नको आहे. अरे खरं तर हेच लग्नच रोखण्यासाठी आपण दोघांनी इतकं सगळं केले आणि फिरून आपण लग्नच का करायचं आहे? राजा वैतागतो. तरीही तो शांततेत समजावतो की तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. या प्रश्नाचं माझ्याकडे असं उत्तर नाहीये. मी म्हणतोय की हे लग्न काही खरं लग्न नाहीये. तुमच्या वडिलांना इथून पाठवण्यासाठीचा तो फक्त एक दिखाऊपणा आहे. हवं तर नकली लग्न समजा. हे बघा, आपण त्यांच्याच डोळ्यात देखत एक काम करायचं की एकमेकांना हार घालायचे, रजिस्टर मॅरेज करायचं. म्हणजे तसं फक्त एक नाटक करायचं. तात्पुरतं मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घालेन. त्यावर अवनी धक्क्यानं विचारते की मंगळसूत्र आणि माझ्या गळ्यात? तेव्हा राजा म्हणतो की अहो फक्त हे दाखवण्यासाठी असेल, तुमच्या घरच्यांची आपण फसवणूक करण्यासाठी. म्हणजे आपण एकदा का इथून निघून गेलो की तुम्ही तुमच्या वाटेले मोकळ्या. तरी अवनी हट्ट धरते की मला हे सगळं काहीही नको आहे. त्यावर आता राजा सांगतो की तुमच्या वडिलांच्या पोलिसात खूप ओळखी आहेत. त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतले. पोलीस आता हे जे मॅडम आहेत हे सगळेजण सांगतायत जर लग्न नाही झालं तर ते तुम्हाला तुमच्या वडिलांच्या ताब्यात देऊन टाकतील. म्हणूनच सांगतोय की फक्त माझ्यासोबत हे एक नाटक करा. त्यावर अवनी सांगते की पण नाटकासाठीही मी कोणाशी लग्न कसं करू शकते? त्यावर आता पुढे राजा तिला समजावतो की हे बघा, मी तुमचा खरा प्रियकर नाहीये, तरीही मी तुमचं प्रियकर असल्याचं एक नाटक करतो. आता इतका वेळ तुमच्यासाठी मॅडम मी मार खाल्ला की नाही राहू, हे सुद्धा अगदी तसंच आहे. जर हे नकली लग्न झालं नाही तर ते लोक मला खरंच मारून टाकतील. आपण इतका वेळ जो संघर्ष केला, तुमचं जे स्वप्न आहे, आपण आत्तापर्यंत केलेला हा सगळा खटाटोप, हा प्लॅन सगळं वाया जाईल आपली मेहनत. आणि त्यानंतर जर त्या खोटक्या विमानाने तुमच्याशी लग्न केलं तर तो आपला सगळा राग फक्त तुमच्यावरती काढेल. त्यामुळे फक्त एक बनावट मंगळसूत्र बांधून ही सगळी समस्या जर आपण सोडवू शकत असू तर काय हरकत आहे हे सगळं करायला? तेव्हा यावनी थोडा विचार करते आणि तरीही नकारच देते. आता राजा हताश होतो. राजा सांगतो की हे बघा, मी तुम्हाला मदत करायला आलोय आणि स्वतःच मोठ्या अडचणीत सापडलोय. मॅडम अहो, माझं पण मला कुटुंब आहे ना, मी सुद्धा काही खरोखर लग्न करू शकत नाहीये. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आता या नाटकात सहकार्य केलं तर तुमचं पुढचं भविष्य सुरक्षित राहील. नाहीतर आता इथेच सगळंच संपेल, तुमचे स्वप्न आणि माझं आयुष्य. आता निर्णय फक्त तुमच्यावरती आहे. इतक्यात ते इन्स्पेक्टर येऊन विचारतात की झाला का निर्णय? त्यावर राजा स्वतःच सांगून टाकतो की हो, आम्ही लग्नाला तयार आहोत. त्यावर आता ते पोलीस मुद्दाम टोमणा मारते की अरे वा, मगाशी तर म्हणत होतात की आमचं एकमेकावर प्रेम आहे, आम्हाला वाचवा, पळत आलात आणि आता लग्न करायची वेळ आली तर जणू काही आमच्यावर उपकार करताय अशा तऱ्हेनेच बोलतायत, नाही का? पण इतक्यातच आता चंद्रकांत आणि महेश, विवान तिघेही आतमध्ये येतात. मुद्दाम त्यांच्यासमोरच आता राजा थापा मारायला सुरुवात करतो की खरं तर आम्ही पुण्यात जाऊन मोठं लग्न करायचं असा विचार केला होता, पण आता अवनी मॅडमचं अचानकच लग्न होतंय म्हणून थोडं वाईट वाटत होतं, दुसरं काही नाही. तेव्हा महेश आता त्याच्यावरती डाफरतो आणि तो सांगतो की खरं तर आम्ही आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणावर धूमधडाक्यात लग्न करायचा विचार केला होता, तेही आमच्या कुटुंबासमोर. पण आता अवनी ऐकतच नाहीये, ती फक्त तिच्या मनमर्जीनेच वागते. म्हणून खरं तर वाईट वाटते आज. त्यावर आता तो हवालदार सांगतो की पण साहेब, यांचं लग्न आता कायद्यानुसारच होतंय ना. तोपर्यंत पोलिसांनी आता सगळे अरेंजमेंट केलेली असते. रजिस्टर ऑफिसवाल्यांना सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. हार मंगळसूत्र सुद्धा त्यांनी सगळी व्यवस्था केलेली असते. सोबतच आता त्या हवालदाराने भटजीला सुद्धा बोलावून घेतलेलं असतं. आता राजाच्या मनात आनंदाच्या इतक्या लहरी उसळतात ना
की खरंच आयुष्य इतकं सोपं असतं का? की आज स्वतः देवी आईने मला आवडणाऱ्या मुलीला माझ्या हातात इतकं सहज सोपवलंय. आता अवनीचं लग्न होतंय म्हटल्यानंतर चंद्रकांत साहजिकच आहे चवताळूनच उठणार. त्यावर आता पोलिस चंद्रकांतला सांगतात की तुम्ही ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललात त्या सर्वांशी मी चर्चा केली आहे. त्यांना परिस्थिती काय इथली सगळी सांगितली आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही सज्ञान आहेत आणि त्यांनी आम्हा दोघांनाही लग्न करायचे अशी इच्छा व्यक्त केली. आमच्या जीवाचे रक्षण करा म्हणून ते इथपर्यंत आलेत, आमच्या समोर उभे राहिलेत सर. यापेक्षा आम्ही काही करू शकत नाही. आता या दोघांचं लग्न लावून देणे हाच योग्य निर्णय असेल. त्यावर आता चंद्रकांत त्यांच्यावरती टाफतो की काय थट्टा लावले तुम्ही माझ्या मुलीचे लग्न. आता पोलिसांसोबतच त्यांची वादावादी व्हायला सुरुवात होते. महेश, चंद्रकांत, त्यानंतर विवान त्यांच्यावरती डाफरतात, आवाज चढवून बोलत असतात की तुम्ही जे करताय ते अत्यंत चुकीचं करताय. आता त्या विवानला जो मध्ये मध्ये उड्या मारत असतो ना त्याला आता पोलिसांनी रोखून ठेवलेलं असतं. रजिस्ट्रार ऑफिसर सुद्धा तिथे हजर होतो. लग्नाची सगळी तयारी झालेली असते. राजाला थोडीशी भीती वाटायला लागते की मॅडम का रडतायत, या विचार तर बदलणार नाहीत ना. महेश अवनीला ताकीद देतो की तू आमच्या सोबत येणार आहेस की इथे हे लग्न करणार आहेस, मी तुला शेवटचं विचारतोय. अवनी स्पष्ट सांगते की मी येणार नाहीये बाबा. आता चंद्रकांतचा ताबा सुटतो आणि तो राजाला इतकं बेदम मारायला लागतो. अवनी मध्ये पडते, स्वतः ती राजाला पकडते. ती स्वतः चंद्रकांतला बाजूला ढकलते, त्याला मारू देत नाही. त्यावर आता चंद्रकांत चवताळून विचारतो की तुला वेदना होत आहेत, याला मारलं तर तुला त्रास होतोय. अगं तुला छातीवर घेऊन खांद्यावर घेऊन लहानाचं मोठं केलं, त्या बदल्यात तू मला देत असलेल्या वेदना खूप जास्त आहेत. तू ना माझी फसवणूक केली आहे सवनी. याला घरापर्यंत येऊ दिलंस, तिथे राहू दिलंस, याच्यासोबत पळून जाऊन मला पोलीस स्टेशनला यायला भाग पाडून माझा अपमान केलास तू. अवनी हात जोडून माफी मागत असते. ती विचारते की बाबा अजूनही तुम्ही तुमच्याबद्दल, तुमच्या प्रतिष्ठेबद्दल विचार करताय, अजूनही तुम्ही माझा विचार का करत नाही आहात, तुम्ही मला समजून घेत नाही आहात बाबा. आता ही वादावादी तर चालूच राहते. पण चंद्रकांत जेव्हा अचानक बंदूक करतो ना तेव्हा सगळेजण घाबरतात. आता ते पोलीस अधिकारी आहे ते चंद्रकांतला सोबतच महेश, विवान सगळ्यांना बाजूला घेऊन जाते. त्यांना ना असं पोलीस स्टेशनच्या बाहेर फेकलं जातं. म्हणजे एका अशा खोलीमध्ये